आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाची पालकची वडी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी वाडगं घेतलेलं आहे आणि एक जोडी छोट्या आकाराची पालकची जोडी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। त्याची देठं घेतलेली नाहीत, एकदम बारीक कवळी जी देठं होती ना पानाच्या साईडला एकदम ती तेवढीच घेतलेली आहेत आणि जास्त बारीक कापले नाहीत, मी मोठे मोठे कापलेले आहेत। आलं, लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे। तिखटाप्रमाणे घ्या, 1 चमचा भरून घेतलेले आहे। मोठ्या आकाराचा चमचा आहे त्याप्रमाणे घ्यायचं। त्याच चमच्याच्या मापानं 1 चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत, थोडासा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा छोट्या आकाराचे धने पावडर, थोडीशी हळद, एकदम थोडंसं जिरं हातावर चोळून घेतलेलं आहे। ते ओवा पण चोळूनच वाटीमध्ये मी टाकलं होतं। चवीप्रमाणे टाकायचं मीठ। हिरवी मिरची जर खात नसाल तर लाल मिरची जरी तुम्ही वापरली तरी पण चालू शकतं। 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा गव्हाचं पीठ, 1 वाटी गच्च भरून ज्वारीचं पीठ। ह्यात दुसरं काही मिक्स नाहीये। खूप जणांच्या अशा कमेंट होत्या, त्यासाठी रेसिपी मी दाखवत आहे की ज्वारीच्या पिठाच्या जेव्हा वड्या बनवतो ना तर कट करताना त्या होत्या त्याचा चुरा होतो। तर त्यासाठी काय करायचं, 1 चमचा गव्हाचं पीठ आणि 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं, मिक्स करून घेते। मस्त असं बघा मी कालवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं। ज्या वाटीमध्ये मी हिरवी मिरची ते घेतलं होतं ना त्यात मी पाणी घेतलेलं आहे। मस्त असं मिक्स करून चांगलं, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, थोडं थोडं पाणी टाकूनच कालवायचं। कमी पाणी लागतं याला, जास्त पाणी काही लागत नाही। तर मी मिक्स करून घेते चांगलं अशा पद्धतीत बघा। फक्त मिक्स केलेलं आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। पाण्याचा वापर लय लागत नाही, पालकला पण आपण असं दाबून दाबून मिक्स केलं की नाही की पाणी सुटतं। त्यामुळे पाणी एकदम पहिलं थोडंसंच टाकायचं आणि कालवायचं अशा पद्धतीत। जास्त सुक्कं पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही। मी ह्याच्या अगोदर का नाही शापू पालकची पण वडी टाकली होती, पण त्याच्या खाली खूप जणांनी अशा कमेंट केल्या होत्या, म्हणून ही अशा पद्धतीत मी परत तुम्हाला दाखवलेली आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ, थोडंसं चण्याच्या डाळीचं पीठ। जर तुम्ही नाही खात जर चण्याच्या डाळीचं पीठ तर नुसतं मग गव्हाचं पीठ 2 चमचे टाका, पण जर त्याच्याबरोबर चण्याच्या डाळीचं पीठ टाकलं का नाही की छान लागेल, किंवा तांदळाचं पीठ टाका मग 1 चमचा। बनवायला घेऊया। ह्याच्यामध्ये काय आपण सोड्याचा वगैरे काहीच वापर केलेला नाही आहे, गरज पडत नाही। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता। जास्त मोठ्या पण करायच्या नाहीत आणि जास्त छोट्या पण करायच्या नाही, अशा पद्धतीमध्ये बनवायचे। हे बघा अशा। पाणी मी ठेवलेलं आहे गरम करायला, कढई ठेवली, कढईमध्ये मी 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि वडीच्या चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम। कुकरमध्ये पण करू शकता, कुकरच्या डब्याला थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यामध्ये ठेवून कुकरला तुम्ही शिट्ट्या करू शकता। 2 शिट्ट्यामध्ये चांगलं शिजलं जाईल। फक्त वरती ज्या भांड्यामध्ये तुम्ही ठेवताय ना त्या भांड्यावर वरने का ताटलेला कापड गुंडळून ठेवायचं, म्हणजे पाणी पडणार नाही त्याच्यामध्ये। तर ठेवून घेते मी। ह्याच्यामध्ये थोडीशी तुम्ही मेथी पण वापरू शकता। थोडंसं वेगवेगळं करायचा प्रयत्न करायचा। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करत जा आणि प्लीज तुम्हाला जर होत असेल तर शेअर बी करत जा। गॅस आहे मीडियम गॅसवर मी 10 ते 12 मिनटं शिजवून घेणार आहे। 12 मिनटं बघा वड्या शिजवून घेतलेल्या आहेत आणि थंड होऊन खाली काढून घेतलेल्या आहेत। कापून घेऊया। आता हे कसं माहिती आहे का, बनवल्या आणि फ्रीजमध्ये ठेवल्या, जेव्हा हवा आहे तेव्हा जरी कापून तुम्ही एक थोड्याशा तेलावर परतून घेतल्या तरी चालतील, किंवा फ्राय जरी करून घेतल्यात तरी चालतील। सुरीला तेल लावायचं, बिलकुल ह्या तुटत नाहीत। आता हे तुमच्यासमोरच मी कापते, हे बघा, हे का मस्त अशा बघा कापून घेतलेल्या आहेत। तेल ठेवलेलं आहे गरम करायला, थोड्याशा तेलावर तुम्ही परतून पण घेऊ शकता, फ्राय करून पण घेऊ शकता। जेवढ्या हवे आहेत तेवढ्या करायच्या, बाकीच्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या तरी चालू शकते। कुठं बाहेर वगैरे गेलं, फिरायला वगैरे गेलं किंवा प्रवासाला कुठं गेलं तरी तुम्ही त्या नेऊ शकता। तर हे बघा अशा पद्धतीत आता हे मी एवढ्याच करून घेते। पहिल्या पलटी करून घेऊया। एकदम कडक कुरकुरीत बरं का, बिलकुल तेलकट वगैरे होत नाही। तर ह्या बाकीच्या पण मी पलटी करून घेते। पलटी करून घेतलेल्या आहेत बघा। 1 मिनिटानंतर आपण लगेच हलवायच्या। मीडियम गॅसवर केले, बारीक गॅसवर तरी चांगलं कडक तेल गरम झालं असलं की नाही तर मग बारीक गॅसवर बी चालेल, पण शक्यतो मीडियम गॅसवरच कधी पण फ्राय करायचे, म्हणजे जास्त तेलकट होत नाहीत। मस्त अशा बघा गोल्डन कलरवर फ्राय केलेल्या आहेत। थोड्याशा अशा तिरक्या पकडायच्या आणि एक चाळण वगैरे घ्यायची अशी त्या खाली आणि काढायच्या, जरासुद्धा तेलकट होत नाहीत बघा। आता खूप कमेंट असतात तेलातच फ्राय केलेत म्हणजे तेलकट नाहीत, बिलकुल नाही। तुम्ही एकदा मी दाखवलेल्या पद्धतीने करा, एकदम सुक्या सुक्या होतात। किती मस्त झाल्यात बघा, एकदम कुरकुरीत होतात। खूप रेसिपी मी ज्वारीच्या पिठाच्या वड्यांच्या पण अपलोड केलेल्या आहेत, एकदा झटपट करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।